हे दुर्दैव आहे. मंत्र्यांची मुलं जर वागत असतील ते मंत्राचा दोष आहे. संस्कार हे महत्वाचे असतात. पहिले कुटुंबातले संस्कार, घरचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार. आज राळेगण स्थितीमध्ये एवढं मोठं गाव आहे, पण कधी गडबड नाही, गोंधळ नाही, वाईट कधी वागत नाही. तेव्हा हे त्यांच्यामध्ये रुजवलं पाहिजे. कुठेतरी अपुरा पडतो, त्याच्यामुळे कधीतरी घडतंय. त्या मंत्र्यांना आणि त्या मंत्र्यांच्या मुलांना काय सल्ला देणार अण्णा? तुमचं एवढं म्हणजे वय झालंय तरी तुम्ही जनतेसाठी झटताय. त्यांना सल्ला एकच आहे की मानवी जीवन जे मिळालं ते कशासाठी मिळालं? फक्त खायचं प्यायचं जीवन, चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही. मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे. ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलंय, बुद्धी दिली, शक्ती दिली की मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं कर्तव्य काय, मला जायचंय कुठं, हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे. हा जर विचार केला तर तुमच्याकडून वाईट वागणं होणार नाही. असाच एक प्रकारांना पुण्यामध्ये घडला आहे. अजित पवारांच्या मुलाने 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटी रुपयामध्ये खरेदी केली आहे. त्याच्यावरून आता वाद विवाद सुरू झालंय. कसं बघता तुम्ही? एवढं वर्ष जनतेसाठी काम करतायत, वयाचे 80 वर्ष होत आलेत. ज्यांचं कर्तव्य त्यांच्यासोबत आपण आपल्या कर्तव्यानुसार चालत राहायचं. आता देशाची लोकसंख्या एवढी आहे, कुठं कुठं आपण लक्ष देणार, पण आपण प्रयत्न करायचा. चांगलं वागणारे लोक असतील तर चांगल्या मुलांच्यावरती संस्कार करायचे आणि त्याच्यामध्ये सुधारणा कशा होतील हा पाहायचं. हे जमिनीचे जे गैरव्यवहार होत आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावरती आता कारवाईची मागणी होतीये. कारवाई झाली पाहिजे, पण नुसत्या कारवाईने थांबणार नाही. सरकारने धोरणं अवलंबले, कठोर पावलं उचलले पाहिजे. अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे. असे निर्णय घेतले तर परिणाम होईल. ओके अण्णा, 9 तारखेला फडणवीस येत आहेत, मुख्यमंत्री येणार आहे आपल्या कार्यक्रमाला. अण्णा, दुसरी गोष्ट, आता निवडणुका पण समोर आलेल्या आहे. यामध्ये बऱ्याच असे दुबार नावं, डुप्लिकेट नावं त्याच्यामध्ये आढळून आलेली आहेत. कसं बघताना फेक नावं जे डुप्लिकेट म्हणतो आपण,